डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बाकरवडी बनवणार आहोत। त्यासाठी 2 कप मैदा आम्ही या ठिकाणी या परातीत घेतला आहे आणि त्यामध्ये आम्ही हे 3 चमचे बेसन टाकत आहोत आणि हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। मिक्स करण्यासाठी आपण काय करूया माहिती आहे, पहिला हे चाळून घेऊया। चाळतानाच आपलं हे सर्व मिश्रण आहे ना सर्व मिक्स होईलच। बघा अशा प्रकारे आपण हे चाळून घ्यायचं आहे। मैदा आणि बेसनाचं मिश्रण ऑलमोस्ट आपलं परातीत चाळून झालेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। चला मीठ जरा चवीनुसार आपल्याला ॲड करायचं आणि सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जरा मोहन टाकून घेऊया। रिफाइंड ऑइल आपण टाकलं तरी चालेल। मिक्स करून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण, म्हणजे सर्व या पिठाला तेल चांगल्या प्रकारे आपण चोळून घ्यायचं आहे। हे बघा मोहन लावल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा गोळा व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं असतं। यामध्ये आपण 1 चमचा ओवा टाकूया। हातावरती आपण क्रश करायचा, चोळून घ्यायचा आणि मग नंतर हे ओवा ह्या मिश्रणात या पिठामध्ये आपल्याला टाकायचा आणि मग थोडं थोडं पाणी टाकून जरा घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ चांगल्या प्रकारे घट्ट असं मळून झालेलं आहे, आपण पाहू शकता। हे जरा 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि हा मसाला आम्ही भाकरवडीचा बनवला आणि त्याचा व्हिडिओ आम्ही आधी प्रसिद्ध केला आहे यूट्यूबवरती। हा मसाला कसा बनवला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपण ती डिस्क्रिप्शनवरची लिंक पाहून तो मसाला बनवा। आपण एक काम करूया, या पिठावरचं झाकण काढूया आणि हे बघा अशा प्रकारे हे पीठ व्हायला पाहिजे आणि मग ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपण जरा लाटून घेऊया। जरासं हे पीठ मळून घेऊया परातीतच आणि मग एक छोटासा तुकडा काढूया। छोटासा एक आम्ही गोळा काढून घेतला आहे या पिठाचा। आपण ह्या पिठाच्या गोळ्यापासून भाकरवडी बनवायला घेऊया आणि हा पिठाचा गोळा झाकून ठेवूया। मोळपाटावरती हा गोळा ठेवायचा आणि लाटायला घेऊया। जाडसर लाटायचं नाही आहे आणि एकदम पातळही लाटायचं नाही आहे, मीडियम साईजमध्ये आपल्याला ती लाटायची असते। आयताकृती आपण लाटून घेतली ना, चिंचेचं पाणी लावून घेऊया, म्हणजे चिंचेची चटणी आम्ही बनवली आहे। ह्या चिंचेच्या चटणीमध्ये आम्ही चिंच घेतली, थोडासा गूळ घेतला, मीठ, मसाला घेतला आणि काला नमक जरासा वापरून गरम करून चांगल्या प्रकारे ही चटणी बनवली आणि ही चिंचेची चटणी या लाटलेल्या भाकरवडीच्या पिठाला लावून घ्यायची आहे। भाकरवडीचा मसाला आपण या पातीवरती पसरवून घ्यायचा आहे। हाताच्या सहाय्यानेच आपण हा भाकरवडीचा मसाला या पातीवरती पसरवून घ्यायचा। थोडा थोडा ज्या ज्या ठिकाणी कमी वाटतो त्या त्या ठिकाणी जरा जरा मसाला आपल्याला शिवरायचाच आहे, पसरवायचा आणि मग जरा लाटणीच्या सहाय्याने जरा तो पातीवरती हलक्या हाताने जरा प्रेस करायचा आणि मग नंतर बोटांनी ही जी पाती आहे ना ती गुटाळायची अशी भाकरवडी, मग आपल्याला हळूहळू बनवता येईल। बघा अशा प्रकारे ही गुटाळून घ्या। मग नंतर जरा ह्याला जरा पाण्याचा बोट लावायचा, जेणेकरून ती पाती बंद होताना आपल्याला ती इथे चिकटवता येईल। भाकरवडीची पाती आम्ही या ठिकाणी कापून घेतलेली आहे। कापून झाल्यानंतर याची एक एक गोळा अशा प्रकारे भाकरवडीचा शेप द्यायचा। वरतून अंगठ्याने जरा प्रेस करा आणि मग बघा भाकरवडीचा शेप आपोआप येतो। फक्त हे कटिंग केलेली डायरेक्टली आपल्याला दाखवले आहेत भाकरवडी कसे बनवतात ते। गॅसवरती कढई आम्ही तापत ठेवलेली आहे, यामध्ये आपण भाकरवड्या सोडूया। गॅस मीडियमच ठेवा। ह्यामध्ये आम्ही भाकरवड्या हळूहळू सोडलेल्या आहेत। ह्या भाकरवड्या आपल्याला ह्या तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत की तेल जे आहे जास्त कडकडीत आम्ही तापवलेलं नाही आहे, ते जरा मीडियमच गरम आहे। जास्त कडकडीत तेलामध्ये जर भाकरवड्या सोडल्या ना तर काय होतं ना, भाकरवड्या वरून मात्र तळल्या जातील, आतून कच्च्या राहतील। त्यापेक्षा जरा मध्यम आचेवरती आपल्याला ह्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व भाकरवड्या आतून पण तळल्या जातील आणि बाहेरून पण चांगल्या प्रकारे खुसखुशीत तळल्या जातील। आतून परतून घेतल्यानंतर जरा ते जाळीने बाहेर काढायचे आणि ताटामध्ये घ्यायचे। जरा यांना वेळ देऊया आपण तळायला, शिजायला। भाकरवडी कढईमध्ये चांगल्या प्रकारे फ्राय झाल्या आहेत, तळून झाल्या आहेत। झाऱ्याच्या सहाय्याने आपण हे जरा ताटामध्ये काढून घेऊया। छान अशा भाकरवड्या बघा किती सुंदर दिसत आहेत ना। अशा प्रकारे आपण या सर्व भाकरवड्या तळून घ्यायच्या। सर्व भाकरवड्या तळलेल्या आम्ही या ताटात काढून घेतलेल्या आहेत। बघा किती सुंदर दिसत आहेत ना या भाकरवड्या। अशा सुंदर भाकरवड्या आपल्याला बनवायच्या असतील तर
ही रेसिपी पूर्ण विस्तारित स्वरूपात आम्ही यापूर्वी या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, पण ह्या बाकरवड्या जवळून दाखवतो आहे मी आपल्याला कशा प्रकारे सुंदर झालेल्या आहेत. वाव, खूपच सुंदर या बाकरवड्या तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना, तर अशा प्रकारच्या बाकरवड्या आपण नक्की घरी करून पहा आणि 15 मिनिटाचा एक अख्खा पूर्ण व्हिडिओ बाकरवडी कशी बनवतात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.